आज आषाढी एकादशी आणि एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। चला तर मग आज आपण जेवणासाठी बनवूयात मस्त असं भाकरी आणि बटाट्याची सुकी भाजी। खायला खूप छान लागते, झटपट तयार होते, पूर्वतयारी न करता झटपट तयार होतं। चला तर मग लगेच सुरुवात करूयात। तरी ते मी भगर घेतलेली आहे। ही भगर मी 1.5 कप भगर घेतलेली आहे। हिला स्वच्छ निवडून घेतलं आणि यानंतर हिला धुवून घ्यायचं आहे। खूप सोपी पद्धत आहे। चला तर मग भगर निवडून घेतली, यामध्ये पाणी टाकून घेऊयात आणि धुवून नंतर 15 मिनिटांसाठी भिजवत ठेवायची आहे आपल्याला, जेणेकरून लवकर भगर भिजेल आणि वाटल्यासुद्धा लवकर जाईल त्यासाठी। तर पाणी ओतून घेऊयात आणि भगर भिजवायला 15 मिनिटांसाठी ठेवूयात। तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊयात। खिचडी खाऊन कंटाळा येतो, त्यापेक्षा अशा प्रकारची भाजी आणि भाकरी नक्की बनवा। चला तर मग इथे 1 कप साबुदाणा घेतलेला आहे। याला आता आपल्या कढईमध्ये भाजून घेऊयात। काही तेल तूप काही न टाकता भाजून घ्यायचं आहे। साबुदाणा जोपर्यंत रंग बदलत नाही तोपर्यंत आपला कमी गॅसवरती साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। तर भिजवायची सुद्धा गरज नाही, एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होते भाजी आणि भाकरी। चला तर मग साबुदाणा इथे भाजत आलेला आहे, तर कलर थोडासा चेंज झालेला आहे। मी याला काढून घेते आता। तर बघू शकता अशा प्रकारे थोडासा रंग बदललेला आहे। याला आता थंड झालं की मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। तर साबुदाण्याची मिक्सरमध्ये एकदम बारीक पावडर होत नाही, तर जशी येईल तशी आपण बनवूयात। तर अशा प्रकारे थोडीशी जाडसरच आहे, जाडसर म्हणण्यापेक्षा जास्त पण जाड नाही आहे। त्यानंतर भगर आपली भिजलेली आहे 15 मिनिटानंतर, हिला आता वाटून घेऊयात। पाणी न घालता यामध्ये वाटून घ्यायचं आहे, कारण याचंच पाणी यामध्ये थोडंसं टाकून बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। तर अशा प्रकारे सगळं वाटून घेतलं आणि साबुदाण्याचं जे पीठ तयार करून घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलं। तर साबुदाणा खूप फुलतो, त्यामुळे याच्यामध्ये टाकल्यावरती लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते। तर अशा प्रकारे पीठ झालेलं आहे, याला आता मळून घ्यायचं। अजिबात वळणी येत नाही किंवा भाकरी बिलकुल जमत नाही याच्या करायला, त्यामुळे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आणि मळलं की मग बऱ्यापैकी जमतात, कारण साबुदाणा हा जाडसर आहे। एकदम पीठ असेल तर मग लाटता येतात, परंतु आता याला आपण अशा प्रकारे मळून घेऊयात आणि असंच ठेवूयात 5 मिनिटांसाठी। तोपर्यंत साबुदाणासुद्धा फुलेल छान। तर मी हे टिफिनसाठी बनवत आहे, कारण मिस्टरांना आज ऑफिस आहे आणि त्यांच्या टिफिनसाठी भाकरी आणि भाजी बनवत आहे एकदम घाई गडबडीमध्ये। तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा रेसिपी शेअर करावी। त्यानंतर बटाटेसुद्धा उकडून घेतलेले आहेत, तर आता याचे सालं काढून घेऊयात। पीठ भिजतंय तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत। तर आता पूर्ण सालं काढून घ्यायची सगळ्या बटाट्याचे। अशा प्रकारे मी सालं काढून घेतले आणि भाजीसाठी आपण आता वाटण तयार करूयात। इथे हिरवी मिरची घ्यायची आहे आणि यामध्ये मीठ टाकून आपलं बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर शेंगदाणे घ्यायचे, मूठभर शेंगदाणे टाकून थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे मी वाटणसुद्धा तयार करून घेतलेलं आहे। आता कढाई ठेवून घेऊया गॅसवरती, यावरती तूप टाकून घ्यायचं किंवा तुम्ही उपवासाचं शेंगदाण्याचं तेल टाकलं तरी पण चालेल। इथे मी तूप टाकून घेतलेलं आहे। यामध्ये जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये परतून घ्यायचं आहे। एकदम खमंग असं वाटण परतून घ्यायचं आहे, त्यामुळे भाजीची चव ही खूप छान लागते। आपण यामध्ये काही मसाले वगैरे काही ॲड करणार नाही, कारण उपवासाची भाजी बनवतोय, त्यामुळे फक्त या वाटणामध्येच आपण भाजी बनवणार आहोत। त्यानंतर तूप चांगलं गरम झालं, यामध्ये वाटण टाकून घेतलं आणि परतून घ्यायचं आहे खरपूस होईपर्यंत शेंगदाणे, आणि कमी गॅस ठेवायचा वाटण परतताना। तर इथे वाटणसुद्धा परतून झालं। जे बटाटे सोलून घेतलेले होते आता ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे। जास्त जाळायचं वगैरे नाही शेंगदाणे, नाहीतर मग भाजी कडवट लागते। ही भाजी खूप छान लागते उपवासाची। तर आज तुम्ही दिवसभरामध्ये कधीही बनवू शकता, संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता। त्यानंतर वाटण परतून झालं, यामध्ये बटाटे सोलून घेतले टाकून घेतले। आता याला अशा प्रकारे फोडून घ्यायचं आहे उलटण्याच्या सहाय्यानेच। एकदम भन्नाट अशी भाजी तयार होते, भाकरी आणि भाजी। साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येत असेल तर नक्की अशा प्रकारची भाजी बनवा। तरी ते भाजीसुद्धा परतून झालेली आहे। तर मिस्टरांच्या टिफिनसाठी मी भाजी भाकरी आणि थोडीशी खिचडीसुद्धा बनवलेली आहे, परंतु खिचडीचा व्हिडिओ नाही आहे, फक्त भाजी आणि भाकरीचाच आहे। त्यानंतर भाजी तयार झाली। आता आपलं पीठसुद्धा आपण इथे थोडंसं मळून घेऊयात आणि आता याची आपल्याला चपाती किंवा भाकरीच म्हणू शकतो आपण, याची भाकरी बनवून घेऊयात।
अशा प्रकारे गोल करून घ्यायचं। आता हे उलण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे हातावरती सुद्धा तुम्ही थापू शकता। अगोदर अशा प्रकारे हाताने थोडंसं करून घ्यायचं प्रेस। त्यानंतर पिठात साबुदाण्याचं पीठ थोडंसं ठेवलं होतं मी, त्यामध्ये बुडवून अशा प्रकारे भाकरी लाटून घेतलेली आहे। कारण साबुदाणा हा खूपच खडबडीत असतो, त्यामुळे भाकरी वगैरे कितीही पीठ जरी पातळ असेल तरी भाकरी चपाती उलतेच। तर अशा प्रकारे मी ती भाकरी लाटून घेतली। आता तव्यावरती थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे, तुम्ही तेलामध्ये सुद्धा भाजू शकता। आणि खरपूस अशी भाकरी तयार होते। त्यानंतर आता याच्यावरती भाकरी टाकून घेऊयात। तर यावरती भाकर टाकून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपली भाकर झालेली आहे। टाकताना वगैरे सुद्धा उलते, परंतु केलं व्यवस्थित तर छान जमतं। तर दुसऱ्याही साईडने आपण हिला भाजून घेऊयात। तर अशा प्रकारे आपली साबुदाणा आणि भगरीची भाकरी आपण इथे भाजून घेऊयात। मस्त अशी भाकरी आणि भाजी खूप छान लागते। बटाट्याची भाजी एक नंबर लागते। तर सकाळचा टिफिन बनवत होते इथे मी, त्यासाठी खूपच घाई गडबड होती। झटपट बनवलेलं आहे आणि काही पूर्वतयारी केलेली नव्हती, फक्त भगर होती घरामध्ये। साबुदाणा सगळ्यांकडे असतोच। त्यानंतर तूप लावून दोन्ही साईडने छान अशी खरपूस भाजून घ्यायची। तर कलर सुरुवातीला येत नाही, तूप वगैरे लावलं की नंतर छान भाजायला सुरुवात होते। तर बघू शकता आपली भाकरीसुद्धा भाजत आलेली आहे। मी अशाच प्रकारच्या 2 भाकरी बनवून घेतलेल्या आहेत अजून। त्यानंतर आता इथे ताट भरवते मी। आता एक केळ घेतलेला आहे, बटाट्याची भाजी आणि त्यासोबत भाकरीसुद्धा घेतलेली आहे। मस्त अशी खरपूस भाकरी तयार झालेली आहे आणि साबुदाणा खिचडीसुद्धा बनवली होती, तीसुद्धा यामध्ये ठेवते। तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। तुम्हीसुद्धा या पद्धतीने आज भाकरी आणि बटाट्याची भाजी बनवून बघा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।